नमस्कार, मी संजय आवटे. आवाज महाराष्ट्राचा विशेष कार्यक्रमात तुमचं स्वागत. आज पुन्हा नवी गाज, नवा आवाज. काल राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान सोहळा झाला, तुम्ही बघितला असेल. आपली लाडकी कंगना राणावत तर होतीच, पण अकलूजची रिंकू राजगुरूसुद्धा होती. मिथुनचंद्र चौधरी, मकरंद माने, अमोल देशमुख असे सगळे मराठी लोक होते, सगळी तरणी बांड मुलं. इकडे नागराज मंजुळेचा सैराट अगदी जोरात चालला आहे. 15 कोटींचा गल्ला त्यानं मिळवला आहे. या सिनेमानं अवघ्या 5 दिवसात हा गल्ला मिळवला आहे. कला क्षेत्रामध्ये ग्लॅमर आहे, आता पैसा पण दिसतोय, मुख्य म्हणजे खूप आनंद आहे. असं सगळं असलं तरीसुद्धा आजवर कलेच्या क्षेत्रामध्ये करिअर करायचा असा विचार काही फार कोणाच्या मनात येत नव्हता. ज्याच्या मनात यायचा त्याला वेडा मानलं जायचं आणि तोही वेड्याच्या भरात पुढे जातोय, असाच काहीतरी वेडाचार करायचा. कला हे काही विशिष्ट लोकांचं आणि अत्यंतिक असुरक्षित असं क्षेत्र आहे असा समज होता. कलेच्या नादानं पोरं बिघडतील असं पालकांना वाटायचं. आता मात्र हे चित्र बऱ्यापैकी बदलतं आहे. मुलांना काय आवडतं, त्यांचा कल कुठं आहे हे स्पष्ट करणारी शास्त्रशुद्ध पद्धती आता विकसित झालेली आहे. यंदा अशीच कल चाचणी राज्यभर झाली. 10वीच्या परीक्षार्थ्यांची, विद्यार्थ्यांची ती कल चाचणी होती आणि त्याचा निष्कर्ष आश्चर्यकारक आहे. सगळ्यात जास्त मुलांचा ओढा आहे तो ललित कलांकडं आणि त्याच्यानंतर नंबर लागतो मेडिकलचा आणि मग सगळ्यात शेवटी IT इंजिनिअरिंग हे 3ऱ्या नंबरवर आहेत. प्रत्यक्षात जर ॲडमिशनचा विचार केला तर हे एक्झॅक्टली उलटं आहे. पण फाईन आर्ट्सकडं म्हणजे चित्र, नृत्य, लेखन, गायन, शिल्प या सगळ्या कलांकडं ओढा असणारे विद्यार्थी सगळ्यात जास्त म्हणजे किती तर 10 लाखांपैकी 3 लाख वगैरे आहेत. आता मुद्दा असा आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणात कलेची ओढ वाढली कशी, आणि दुसरा मुद्दा म्हणजे मग एवढ्या मोठ्या संख्येनं मुलं कलाक्षेत्राकडे येतात का? ते येत नाहीत. अनेक कलाविषयक संस्थांना विद्यार्थीच मिळत नाहीत. ते कशामुळं? शाळेत असतानाच मुलांची IIT किंवा UPSCची तयारी करून घेणारे जागरूक पालक मुलांना भलतीकडेच ओढतात का? की कलेचं क्षेत्र असुरक्षित आहे त्याचा हा परिणाम आहे? आपण खरंच मुलांचा कल समजून घेतो आहोत का? मुलांच्या कलानं त्यांचं करिअर घडवतोय का? असे बरेच खरं म्हणजे मुद्दे आहेत. मुलांचा ओढा कलेकडं, पालक त्यांना ओढतात भलतीकडं. ही आपल्या चर्चेची आजची आपण लाईन आहे, ती जरा कॅची वाटते, पण त्यातला मुद्दा तुमच्या लक्षात आला असेल. आणि ही चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत नेहमीप्रमाणे नामवंत पाहुणे. माझ्या शेजारी बेलापूर स्टुडिओमध्ये बसलेले आहेत संदेश खुळे. संदेश खुळे हे आंतरराष्ट्रीय ओळख मिळालेले तरुण चित्रकार आहेत. विजयराज बोधनकर हे माझे जुने मित्र आहेत, या निमित्तानं आज पुन्हा भेटत आहेत मला. चित्रकार आहेत आणि मुख्य म्हणजे पूर्णवेळ चित्रकार म्हणून ते छान काम करत असतात. कौशल इनामदार हा आणखी दुसरा एक मित्र आहे आपला, संगीतकार, अतिशय महाराष्ट्रातला प्रख्यात संगीतकार कौशल इनामदार, ते आपल्यासोबत असणार आहेत. त्याचप्रमाणे प्राध्यापक डॉक्टर संतोष क्षीरसागर हे JJ स्कूल ऑफ आर्ट्समध्ये प्राध्यापक आहेत आणि कॅलिग्राफीतलं संतोष क्षीरसागर हे फार मोठं नाव आहे, ते आपल्यासोबत असणार आहेत. प्रियदर्शिनी कुलकर्णी आपल्यासोबत असणार आहेत. पुण्यातून त्या शास्त्रीय गायिका आहेत, पंडित मनसूरजींच्या शिष्य आहेत. त्यांच्याच शेजारी सोबत सुनीता गोंधळेकर आहेत, त्या पालक आहेत आणि प्रामुख्यानं ग्रामीण भागातल्या मुलींसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्या पण आहेत. निलिमा आपटेसुद्धा आज आपल्यासोबत असणार आहेत, त्या मानसशास्त्रज्ञ आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ॲप्टिट्यूड टेस्ट हा काय प्रकार आहे हे स्वतः त्यांना नीटपणे माहिती आहे, म्हणून त्यांना मुद्दाम बोलावलेले आहे. असे जरा आज पाहुणे तुलनेने जास्त आहेत, पण बऱ्यापैकी वेगवेगळे पैलू, वेगवेगळे दृष्टिकोन त्या निमित्तानं यावेत अशी खरं म्हणजे इच्छा आहे, म्हणून या सगळ्या लोकांना बोलवलं आहे. आणि ही चर्चा सुरू करताना अगदी सुरुवातीला मला जायचं आहे विजयराज बोधनकरांकडं. विजयराज, तुम्ही मागाशी म्हणालात आणि मला फार आश्चर्य वाटलं खरं म्हणजे, कुठल्याही लेखक कलावंताची ती फॅन्टसी असते. तुम्ही असं म्हटलात की काय करता, तर काही नाही, पूर्ण वेळ चित्र काढतो आणि मस्त मजेत जगतो. तर चित्र काढण्यावर जगता येणं हे खूप खूप महत्त्वाची गोष्ट आहे, असं लेखकांनाही वाटतं, साहित्यिकांनाही वाटतं, सगळ्याच क्षेत्रातल्या लोकांना वाटतं की आपल्याला कलेच्या क्षेत्रामध्ये असं करिअर करता आलं पाहिजे. मला पहिला मुद्दा सांगा की जेव्हा ही बातमी आली, आज अनेकांनी ती बातमी दिली आहे, काल आम्ही पण दाखवली होती, ही बातमी अशी आली आणि त्यामध्ये असं म्हटलं आहे की 10वीच्या ज्या परीक्षार्थ्यांची कल चाचणी झाली, ज्या मुलांची कल चाचणी झाली, त्यामध्ये सर्वाधिक मुलांचा ओढा हा ललित कलांकडे आहे. हे जे काही आहे याच्याकडे तुम्ही कसं बघताय हे सांगा, मग आपण चर्चेला पुढे सुरुवात करू. खरं तर आज सकाळी बातमी वाचल्यानंतर मी माझ्या पत्नीशी चर्चा केली की आंतरिक कौशल्य जे आहे ते प्रत्येक मूल आपलं जन्मासोबत घेऊन येत असतं. आता त्याला ओळखणं हे पालकांची गरज असते. म्हणजे एखाद्या मुलाला गाडी तोडणे आणि जोडणे, म्हणजे तो इंजिनिअरिंगकडे जाऊ शकतो,
एखाद्याला दिवसभर वाजवण्याचा नाद असतो, तो संगीतकार होऊ शकतो. एखाद्याला चित्र, आता आमच्या घरात गणपतीचा कारखाना होता. मी कधीही मातीकडे वळलो नाही, मातीचं कधीही काम केलं नाही. पण मला चित्र म्हणजे असं साधंसुधं नाही, गूढ किंवा ज्याच्यातनं शोध घेऊ शकेल असंच मी चित्र काढली. बरोबर. म्हणजे तात्पर्य काय, मुलांमध्ये काय गुण लपला आहे याचा शोध पालकांना लागला तर त्याचं करिअर होतं, नाहीतर मुलांचं ATM झाल्याशिवाय राहत नाही असं मला हे फार वाटतं. महत्त्वाचं आहे की मुलांमध्ये काय दडलंय, त्यांचा आतला आवाज काय आहे. प्रियदर्शिनी कुलकर्णी आपल्यासोबत आहेत पुण्यातून. प्रियदर्शिनी, तुम्ही MSc केलेलं आहे आणि मला असं वाटतं की खूप चांगलं करिअर तुमचं त्या अर्थानं सुद्धा होतं. तुम्ही MScला विद्यापीठात पहिल्या वगैरे आलेल्या. पण असं असताना तुम्ही गाण्याकडे वळलात. पण तुम्हाला असं वाटतं का की जर कदाचित फार लवकर हे कळलं असतं की आपल्याला गाण्यात फार रस आहे किंवा तो आपला खरा आतला आवाज आहे, असं लवकर कळलं असतं तर तुलनेनं आणखी सोपं झालं असतं? या मुलांना 10वीमध्येच हे वाटतंय की मला कलेमध्ये काहीतरी करायचं आहे. कसं बघता तुम्ही, काय म्हणणं आहे? मी ज्या कुटुंबाच्या बॅकग्राऊंडमधनं आली आहे त्या कुटुंबामध्ये शिक्षणाला म्हणजे जे रीतसर शालेय किंवा कॉलेजचं शिक्षण होतं त्याला खूप महत्त्व होतं किंवा त्या काळातच तसं गृहीत धरलं जायचं की तुम्ही कलेकडे वळा, पण एक हॉबी म्हणून किंवा सिरियस हॉबी म्हणून ठेवा आणि तुमचं चरितार्थाचं साधन हे एखादा जॉब किंवा एखादा व्यवसाय दुसरा करणं हेच अपेक्षित होतं. पालक म्हणून माझ्या आईवडिलांनी मला लहानपणापासून गाणं शिकायचा स्कोप दिला. पण जेव्हा असा मुद्दा आला की औरंगाबादमध्ये, मी औरंगाबादची आहे, तिथे गाण्याचं किंवा संगीताचं एक्सपोजर एका विशिष्ट मर्यादेपर्यंत होतं आणि मला तेव्हा मोठ्या शहरात किंवा एखाद्या मोठ्या सेंटरमध्ये जाऊन गाणं शिकण्याची जेव्हा इच्छा होती तेव्हा कितपत मला माझ्या कुटुंबाकडनं निव्वळ कलेमध्ये करिअर करायचं आहे म्हणून पाठवलं जाईल असं पण जरा एक काही मुद्दे तेव्हा निर्माण झाले होते. आणि माझं शिक्षण मी पूर्ण करून नंतर कलेकडे वळले तरी माझ्या आईची किंवा वडिलांची काही हरकत नव्हती, कारण त्यांना असं, कारण तेव्हा संगीत बरोबर. प्रियदर्शिनी, हा मुद्दा तुमचा बरोबर आहे. प्रियदर्शिनी, हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे. मुळामध्ये कलेकडे बघण्याची दृष्टीच वेगळी होती की कला छंद आहे, म्हणजे कलेमध्ये करिअर करावं अशी काही अपेक्षा नाही. तुला नाचायला आवडतं, गायला आवडतं तर गंमत म्हणून कर, पण मला आयुष्यभर मी हेच करणार हे काही तेव्हा फारसं पचनी लोकांच्या पडत नव्हतं. आता मात्र काळ बदलतोय. जे स्कूल ऑफ आर्ट्समध्ये डॉक्टर संतोष क्षीरसागर गेली अनेक वर्ष शिकवतात. कॅलिग्राफीमधलं मोठं नाव तर आहेच, पण मुख्य म्हणजे एका कला महाविद्यालयामध्ये, तेही जे स्कूल ऑफ आर्ट्ससारख्या अत्यंत प्रख्यात संस्थेमध्ये तुम्ही शिकवता. मला एक सांगा, अनेकदा कलेमध्ये करिअर करणारे जे लोक आहेत ना, त्यांच्याकडे काहीतरी हे बाबा वेगळ्याच जातीचे, हे वेगळंच प्रकरण आहे, हे काय आपल्याला शक्य नाही अशा अंगानं बघितलं जातं. जे स्कूल ऑफ आर्ट्सकडे येणारी जी मुलं आहेत ती नक्की कुठनं येतात? म्हणजे याच समाजातून असं काही मुलांना वाटतं की मी कलेमध्ये करिअर करावं, त्या विशिष्ट वयामध्ये वाटतं, ती मुलं येतात, काय नक्की काय प्रकरण आहे हे जरा सांगा ना. कलेचे पुन्हा अनेक विभाग आहेत कलेमध्ये. उपयोजित कला आहे, जसा रंगरेषा विभाग आहे. तर बरेच पालक आधी येऊन या सगळ्याची माहिती करून घेतात आणि त्याच्यामुळे मला वाटतं त्यांना अजून जास्त त्याच्याबद्दल कळतं, त्याच्यातल्या पुढच्या व्यावसायिक काही संधी आहेत किंवा काय कसं. पूर्वीच्या काळापेक्षा आता बऱ्यापैकी जास्त प्रबोधन CETच्या वेळेस जेव्हा पालक भेटायला येतात तेव्हा त्यांना हे केलं जातं, त्यांना तिकडे एक प्रकारे मार्गदर्शन केलं जातं आणि त्याबद्दल मग त्यांचे निर्णय पक्के होत जातात. पण त्यांना त्यांच्या काळजीपोटीच मुलांना कलेकडे पाठवावं का नाही याची अजूनही धाकधूक आहे, जी पूर्वी एक प्रकारे कलाकार म्हणून थोडीफार कल असलेल्या मुलांना जरी त्यांच्या पालकांना काळजी असली तरी मुलांना नव्हती किंवा थोडंसं ते एक स्वातंत्र्य होतं आणि त्या मोकळीकीमध्ये ते एक प्रकारे क्रांतिकारक पद्धतीने. बरोबर. ही धाकधूक पालकांच्या मनामध्ये असते. कौशल इनामदारांना मी मुद्दाम बोलवलेले कारण एक अतिशय प्रख्यात असे संगीतकार आहेत. कौशल, समजा मुलांना संगीतामध्ये रस असेल आणि त्यांना असं म्हटलं की मला संगीतामध्ये काही करिअर करायचं आहे, तेव्हा तू काही कौशल इनामदार होणार आहेस का? अशा प्रकारे पालकांना भीती असते. पालकांना असं वाटतं की प्रत्येकाला काही या पद्धतीने यश मिळेल असं नाही आणि बाकीची जी असुरक्षितता आहे, म्हणजे एखादा कौशल इनामदार होतो पण बाकीचे मात्र त्या क्षेत्रामध्ये गेलेले खूप लोक, त्यांचं एकूण आर्थिक आयुष्य जे आहे ते फार वाईट असतं, असे पण अनुभव असतात. अशा वेळी कौशल इनामदार
कलेमध्ये करिअर करणं किंवा कलेबद्दल कलेकडे कल आहे इथपर्यंत ठीक आहे, पण जर कलेलाच पूर्णपणे वाहून घ्यायचं आहे किंवा कलेमध्ये करिअर करायचं असं आपण म्हणूया, हे कितपत शक्य आहे? सोपं आहे का? हे काय म्हणणं आहे? तर कौशल इनामदारांना माझा आवाज ऐकू आलेला नाही आहे. तुम्हाला ऐकू आलं मी काय म्हटलं ते? कौशल? अच्छा, कौशल इनामदारांना आवाज ऐकू आलेला नाही आहे. सुनीता गोंधळेकर आपल्यासोबत आहेत. सुनीला, मला एक तुम्ही सांगा, सुनीला गोंधळेकर ह्या मी मगाशी म्हटल्याप्रमाणे पालक पण आहेत आणि त्याचप्रमाणे त्या कार्यकर्त्या पण आहेत, प्रामुख्याने ग्रामीण भागातल्या सगळ्या मुलामुलींच्या अनुषंगाने काम करतात. सुनीला, मी मध्यंतरी तुमच्याशी बोलत होतो तेव्हा मी असं ऐकलं की तुमची मुलगी तिनं आता 10वीची परीक्षा दिलेली आहे, तर तुम्ही पालक पण आहात. एक पालक म्हणून तुम्ही या प्रश्नाकडे कसं बघताय? काय म्हणणं आहे? पालक म्हणून मला स्वतःला असं वाटतं की सरकारने उचललेले पाऊल फार स्वागतार्ह आहे. कारण अनेक बाहेरच्या खेडोपाड्यातल्या किंवा शहराच्या थोडं बाहेर गेल्यावर जर का आपण विचार केला तर अशा प्रकारची कुठलीही सोय मुलांनाच उपलब्ध नाही. आधीच्या पिढीपर्यंत ज्या प्रकारच्या करिअरच्या संधी होत्या त्या संधी अतिशय मर्यादित होत्या. त्यामुळे मला कुठल्या बाजूचं शिक्षण घ्यायचं हे ठरवणं तुलनेने सोपं होतं. पण आता त्या संधी खूप मोठ्या प्रमाणात वाढायला लागल्या आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस आज उपलब्ध आहेत मुलांना, ज्याची पालकांनाही पुरेशी माहिती नाही आहे. आणि आपल्या मुलाचा कल आपण कसा बघायचा ह्याचीही पुरेशी जाणीव पालक म्हणून आज आपल्याला नाही आहे. असं असताना त्यांना कुठला तरी एक मदतीचा हात या टप्प्यावर मिळणं फार गरजेचं असतं. कारण 10वीच्या टप्प्यावर त्या बऱ्याच वेळेला त्या मुलाला स्वतःला समजत नसतं की मला काय चांगलं करायला जमेल आणि आवडेल. करिअर म्हणून त्याला त्याच्याकडे बघता येत नसतं. अशा टप्प्यावर पालकही गोंधळलेले असतात, अनेकदा मुलंही गोंधळलेली असतात. त्यामुळे अशा प्रकारच्या कलचाचण्या ज्या सगळ्यांना परवडणाऱ्या नाहीत, ज्या प्रकारची सोय अनेक ठिकाणी उपलब्ध नाही, अशांना याचा मोठा फायदा होईल असं मला वाटतं. पण ते करण्यासाठी बरोबर, कल चाचणी अतिशय महत्त्वाची आहे आणि त्यासाठी खास निलिमा आपटे आपल्यासोबत आहेत. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे त्या मानसशास्त्रज्ञ आहेत. निलिमा आपटे, मला सांगा की मुळामध्ये कल चाचणी फार महत्त्वाची आहे, याच्यात काही शंका नाही आहे. पण दोन गोष्टी आहेत. एक तर कल चाचणी किती ऑथेंटिक आहे. म्हणजे समजा आपण कल चाचणी केली आणि असं त्याचा निष्कर्ष आला की मुलाला इकडं रस आहे, पण याचा अर्थ असा नाही की तो कल बदलणार नाही. आयुष्यामध्ये एका कुठल्याही टप्प्यावर हा कल बदलू शकतो. 8वी 9वी 10वीच्या वयामध्ये समजा वाटलं मला की मला संगीतामध्ये खूप छान वाटतंय, कदाचित नंतरच्या कालखंडामध्ये मात्र मला पॉलिटिकल सायन्समधला रस माझा वाढू शकतो. त्यामुळे हे किती ऑथेंटिक आहे ते बदलणारच नाही असं काही मानता येणार नाही. हा पहिला मुद्दा आहे. आणि दुसरा मुद्दा जो आहे तो कल ओळखायचा कसा आणि त्यानुसार मुलांचं करिअर कसं आखायचं, काय सांगाल निलिमा आपटे? काय म्हणणं आहे? सगळ्यात महत्त्वाचं की आपण जे म्हणतो की आवड कशात आहे आणि क्षमता कशात आहेत, ह्या ऑथेंटिक चाचण्या आहेतच. आणि ह्या 8वी 9वीपेक्षा सुद्धा 10वी 11वी 12वीत केलेल्या ह्या जास्त योग्य पडतात, योग्य राहतात रादर. कारण तोपर्यंत त्यांना थोडंसं आपण काय शिकायला पाहिजे याचा थोडासा विचार मुलं करायला लागलेली असतात. आणि आत्ता तुम्ही म्हटलात तसं, जसं आत्ता जी गव्हर्मेंटनी चाचणी घेतली त्याच्यामध्ये फाईन आर्ट्स किंवा कलेला जास्त आत्ता मुलांचा कल दिसतोय. तसंच काही ठिकाणी आम्ही मार्गदर्शन करताना सुद्धा हल्ली बरेच मुलांचा कल हा कला शाखा किंवा ह्याच्याकडे जावं असाही आम्हाला आता आढळायला लागलेला आहे. त्या पद्धतीने मुलं थोडंसं विचार करायला लागलेली आहेत. थोडंसं असंही आहे की 10वीमध्ये जर केलं आणि मग परत 12वीत परत मार्गदर्शन घेतलं तर तोपर्यंत त्यांचे विचार प्रगल्भ झालेले असतात. त्याच्यामुळे त्या पद्धतीने आपण करिअर कशात करायचं ह्याचाही विचार मुलं करायला लागतात. खरं म्हणजे ही चर्चा अतिशय महत्त्वाची. मला आता ब्रेक घ्यायचा आहे, पण ब्रेक पूर्वी फक्त कौशल इनामदारांकडे मी जातो. मगाशी त्यांच्याशी संपर्क होत नव्हता. कौशल, मला फक्त एवढंच सांगा, 30 सेकंद तुमच्याकडे आहेत, की मुळामध्ये कलेमध्ये करिअर करता येणं हे शक्य आहे का? ते सोपं आहे का? शक्य आहे, सोपं नाहीये. बरोबर, शक्य आहे, सोपं नाही. म्हणजे 30 सेकंदात एवढंच उत्तर. अगदी अगदी, वा वा. वेळेचं एवढं अचूक भान संगीतकारांना आहे. हा, तुम्ही कुठं जाऊ नका, मी पुन्हा येतो. आता मी घेतोय एक छोटासा ब्रेक. तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण गप्पा मारतोय मुलांचा ओढा कलेकडं, पालक ओढतायत भलतीकडं.
आणि ब्रेकवर जाण्यापूर्वी कौशल इनामदारांनी अगदी 30 सेकंदांमध्ये एक छान उत्तर दिलं होतं की कलेमध्ये करिअर करणं शक्य आहे, सोपं नाही. कौशलकडे मी पुन्हा जातोय. कौशल, आता तुमच्या कल्पना विस्तार जरा करा आणि सांगा काय म्हणणं आहे तुमचं नक्की. नाही, माझं म्हणणं इतकंच आहे की दिसतं आपल्याला की कलेकडे, विशेषतः जे परफॉर्मिंग आर्ट्स आहेत, तेव्हा त्यांच्याबद्दल आपल्या मनात बाहेर न बघताना एक वेगळी कल्पना असते. जेव्हा आपण त्याच्यावर करिअर करतो, त्याच्यामध्ये आपण त्याच्याकडे एक आपलं उपजीविकेचं साधन म्हणून बघायचा आपण विचार करतो, तेव्हा खूप वेगळे चॅलेंजेस तुमच्या डोळ्यासमोर उभे राहतात. म्हणजे उदाहरणार्थ जाहिरातीचं संगीत करणं, तर तुम्हाला सर्फ साबण हा 30 सेकंदात विकायचा आहे. तर इथे तुमची कला आणि तुम्ही कुठला राग वापरताय हे महत्वाचं काही ठरत नाही. तुमचं सर्फ त्याच्यातनं विकला जातोय का नाही, तुमच्या गाण्यातनं ती जिंगल लोकांच्या ओठांवर येते का नाही, हा प्रश्न आहे. आता ह्याचा आणि अर्थार्थी ग्लॅमरचा काही संबंध नाहीये, कारण तिकडे तुमचं काम अत्यंत फोकस्ड आणि एका ठराविक कारणासाठी आहे. तिथे रूढ अर्थाने ज्याला लोक कला म्हणतात, असा कलेचाही अंश कमी असतो. तिथे तुमचा कारागीर म्हणून अंश जास्त असतो. आणि त्यामुळे दरवेळी बाहेरून बघताना की हा कलाकार आहे, याला ग्लॅमर मिळतं, हा सह्या करतो, मी अत्यंत एक काय म्हणतो त्याला, एक अत्यंत प्रामाणिक आणि थोडासा बोचरा असा एक मुद्दा मांडतो की आज तुम्ही मला बोलवलंत साम टीव्हीवर बोलायला. मी माझ्या आयुष्यात जवळपास 550 तरी गाणी केलेली आहेत, पण आता साम टीव्हीचे समजा श्रोते, प्रेक्षक असतील, तर त्यांना खरीच किती गाणी माहिती आहेत माझी. बरोबर. आणि तुमच्या लक्षात येईल की हा आकडा इतका कमी आहे आणि याच्या बरोबर आम्ही ते जगत असतो. तर त्यामुळे ते सोपं नाहीये, खडतर वाट आहे. एक शेर आहे, म्हणजे तेवढा सांगून मी संपवतो माझं म्हणणं. तो असा आहे की इन्हीं पत्थरों पे चल के अगर आ सको तो आओ, इन्हीं पत्थरों पे चल के अगर आ सको तो आओ, मेरे घर के रास्ते में कोई कहकशा नहीं है. आकाशगंगा सोडलेली नाहीये रस्त्यात, याच्यात मार्ग खडतर आहे, त्याच्यातनंच वाट काढायची. पण तुमची इच्छा चिवट असेल तर तो निघू शकतो. या खडतर वाटेवरून कौशल आणि बाकी सगळे कलावंत निघालेले आहेत. प्रियदर्शिनी कुलकर्णी, मला हाच धागा पकडून तुम्हाला असं विचारायचं आहे याच्यामध्ये की मुळात असं होतं, साधारणपणे बघा की याड लागलंय किंवा अशा प्रकारची गाणी एकीकडे गाजत असतात, वाजत असतात. त्यांना लोकप्रियता मिळते, ग्लॅमर मिळतं, प्रसिद्धी पण मिळत असते. ती चांगली वाईट हा मुद्दा वेगळा, पण त्यांना ग्लॅमर मिळतं, पैसे मिळतात. अशावेळी शास्त्रीय गायन जे आहे त्याला खरंच मग एकूणच क्लासिकल डान्स असेल, म्युझिक असेल, काय असेल, या सगळ्याचं काय नक्की भवितव्य आहे. आणि ही खडतर तपश्चर्या करणं, त्याच्यामध्ये तगणं, ग्लॅमर मिळवणं किंवा किमान अगदी उपजीविकेसाठी आवश्यक असणारे पैसे मिळवणं, हे जे आहे हे हा सगळा प्रवास किती सोपा आहे. समजा पाल्याची इच्छा आहे की मला क्लासिकल डान्समध्ये किंवा क्लासिकल म्युझिकमध्ये मला पुढे करिअर करायचं आहे, तर पालकांची जी धाकधूक, ज्याचा उल्लेख मगाशी केला संतोषनं, तर खरंच काय नक्की खडतर वाट आहे, म्हणजे काय आहे, काय तो रस्ता आहे, जरा सांगा ना. आता या ठिकाणी मी आली आहे कला क्षेत्रात काम करणारी म्हणून तुम्ही मला बोलवलं आहे, पण त्याचबरोबर मी एक पालकही आहे. माझ्या मुली आता करिअरच्या उंबरठ्यावरती, एक निर्णय घेण्याच्या उंबरठ्यावरती माझ्या मुली पण आहेत. तर मला असं वाटतं की शास्त्रीय संगीत किंवा कुठलीही अभिजात कला याच्यामध्ये काम करणं हे खरंच खूप एक मोठं चॅलेंज आहे. कारण आधी ही कला साध्य करण्यासाठी जो रियाज, जी साधना करावी लागते, त्याच्यातही काही वर्ष जात असतात. त्याच्यानंतर ती प्रोफेशनल प्लॅटफॉर्मपर्यंत यायलाच आधी खूपच वर्ष त्याच्यामध्ये घालवावी लागतात, शिकण्यामध्ये घालवावी लागतात, मग स्वतःची साधना करण्यामध्ये घालावी लागतात, किंवा शिकणं आणि साधना करणं ही एक मोठी प्रोसेस आहे. त्याच्यामुळे शास्त्रीय संगीताचे गायक सततच शिकतही असतात, ते परफॉर्म जरी करत असले तरी शिकत असतात. पण स्वतःची उपजीविका चालवणे किंवा भागवणे या दर्जापर्यंत स्वतःची कला नेणं हे खूप मोठं चॅलेंज आहे. पण आता सध्याच्या परिस्थितीत मला असं वाटतं की हे ज्या
समाजाच्या ज्या स्थित्यंतरातनं, सामाजिक स्थित्यंतरातनं आपला समाज जातोय, ग्लोबलायझेशन फॉर एक्झाम्पल, जागतिकीकरण, तर त्याच्यामुळे अनेक संभावना, अनेक शक्यता शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात काम करूनही त्याच्याकडे ज्या प्रकारे पाहिलं जातं ते एक परंपरा किंवा एक रिजिडिटी त्याच्यात न राहता त्याला खूप ओपनिंग्स आता निर्माण झालेली आहेत. याचं सगळं श्रेय जागतिकीकरणाला जातं. आणि मला असं वाटतं कौशल इनामदार जसं म्हणले की कला क्षेत्रामध्ये उतरणं हे सोपं आहे, पण त्याच्यातनं वाटचाल करणं हा खूप मोठा खडतर प्रवास आहे. आणि शालेय शिक्षणातनं कॉलेजच्या शिक्षणात प्रवेश करताना ज्या उंबरठ्यावरती चाचणी घेतली जाते, खरं म्हणजे हा स्तुत्य उपक्रमच आहे. कारण अशा प्रकारचा आतापर्यंत बरोबर, हा कधी प्रयत्न उपक्रम झाला नाही. महत्वाचा जे काही आहे. सजग- बरोबर प्रियदर्शिनी, हा उपक्रम महत्वाचा आहे. पण सुनीला मला एक सांगा की हा बघा, उपक्रम म्हणजे- खूप महत्वाचा हो, आहे. आहे. पण सुनीला मला एक सांगा की हा उपक्रम महत्वाचा आहे, याच्यामध्ये काही शंका नाही आहे. पण सुनीला एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की दोन गोष्टी आहेत. एक म्हणजे समजा पालक सजग असतील, मध्यमवर्गीय शहरी अगदी असतील, तर त्यांना असं वाटू शकतं की ठीक आहे, तुला कलेमध्ये रस आहे, तो कल तिकडं दिसतो आहे, पण त्यामध्ये काही पुढं फार करिअर करायची काही संधी नाही आहे, शक्यता नाही आहे, म्हणून अनेकदा त्याला परावृत्त केलं जातं. हा एक भाग आहे. दुसरीकडे आपण असं बघतो की अनेकदा ग्रामीण भागातले जे पालक आहेत की जे निरक्षर आहेत, तुलनेनं फारसं काही माहिती नाही आहे, मुलं काय करतात, कितवीला आहेत हेही माहिती नसतं, असे पालक असण्याचा उलटपक्ष अनेकदा मुलांना फायदा झालेला आहे. मी नागराज मंजुळेची जी मुलाखतमध्ये एका ठिकाणी त्यानं दिली, त्या मुलाखतीमध्ये तो असं म्हणाला की माझे पालक जर शहरी असते तर मी हे करूच शकलो नसतो. कारण शहरी पालकांनी मला काय सांगितलं असतं की वेडा आहेस काय तुला याच्यामध्ये करिअर नाही आहे, तुझा चेहरा काय, तुझं बाकी काय, त्यामुळे तू आपलं शांतपणे एम ए तो त्यानं केलंच होतं, सेट नेट दे, प्राध्यापक हो, असं सांगितलं. तर तो असं म्हणाला की मला माझ्या आईवडिलांना काही कळतच नव्हतं, त्यामुळे मी माझं वाटेल ते करत गेलो, म्हणून माझं असं झालं. तर म्हणजे उलटपक्षी पालक सजग नसणं, पालक निरक्षर असणं हा फायदाच आहे एका अर्थानं, असं म्हणायचं का सुनीला? काय म्हणणं आहे? काही बाबतीत ते खरं असूही शकतं, कारण पालकांपेक्षा मुलांना जास्त विस्तारित जग आजच्या काळात कळतं. पालकांना त्यांच्याच काळातलं जग अजून माहिती असतं, मुलांना नवीन जग सहजासहजी दिसत असतं, खुणावत असतं, आपल्याकडे बोलवत असतं. पण गावामध्ये असणाऱ्या मुलांच्यातनं किती नागराज मंजुळे तयार होतात ह्याचा पण विचार करण्यासारखी गोष्ट आहे. म्हणजे सगळ्यांनाच त्याचा फायदा मिळतो का किंवा फायदा करून घेता येतो का, तशी संधी मिळते का, ह्याबद्दल मला वाटतं काहीतरी विचार करायला पाहिजे. आणि दोन गोष्टी ह्याच्यामध्ये खरं तर आहेत ज्यामुळे पालक ह्या सगळ्याकडे बघताना थोडेसे संदिग्ध असतात. ज्या ग्लॅमरस जगाबद्दल आपण आता बोलतोय, ज्याची भूल पडून मुलं कलाक्षेत्राकडे कदाचित जास्त वळतायत किंवा तो कल दाखवतायत असं म्हणता येईल, त्या क्षेत्रामध्ये खरोखरच येणारे आत्ता जे ग्लॅमरस आहेत त्या सगळ्यांनी यातलं शिक्षण किती घेतलं होतं, यातले किती जण नाट्यशास्त्राचं शिक्षण घेऊन इकडे आले होते, सैराटमध्ये कामं करणारी मुलं ह्यातलं काय शिकली होती, किंवा असे आत्ताच्या कलाक्षेत्रात सोकॉल्ड ग्लॅमरस क्षेत्रामध्ये येणारे करिअर म्हणून ह्याचा विचार शिक्षण या अंगाने करत होते का अनुभव या अंगाने करत होते, हे सुद्धा ह्याच्यामध्ये खरं तर बघण्यासारखं आहे. पण सर्वसामान्य मुलांना ज्याची झेप मर्यादित आहे, ज्याला अशी उडी सहजासहजी घेता येणार नाहीये, त्याला काहीसा सरधोपट मार्ग स्वीकारायला लागणार आहे आणि ती शक्यताही गृहीत धरायला लागणार आहे. म्हणजे किमान आपल्याकडे पूर्वी असं म्हणायचं, किमान 12वी तरी हो, किमान पदवी तरी घे, मग काय करायचं असेल ते कर बाबा. एक हातचा राखलेला पत्ता प्रत्येकाकडे असणं ही व्यावहारिक तडजोडीची गरज आहे. आणि मग मी ती कुठल्या अंगाने पूर्ण करायची? अर्थात ह्याला अनेक पदर आहेत की जी माझी आवड आहे, जी माझी क्षमता आहे, ते कोर्सेस माझ्या जवळ उपलब्ध आहेत का, ते मला परवडणारे आहेत का, त्याचं महत्त्व माझ्या घरच्यांना कळणार आहे का आणि मला स्वतःला सुद्धा कळणार आहे का. त्यामुळे खरं तर ह्या प्रश्नाला अनेक पदर आहेत, इतका तो काही एकांगी बरोबर. आशयातला भाग सुनीला नाहीये. तुमचा हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे. तुम्ही असं म्हणालात की आजकाल पालकांपेक्षा सुद्धा विस्तारित जग हे मुलांना माहिती असतं आणि पालक आपल्या जगामध्ये असतात. म्हणजे मगाशी विजयराजाने मी बोलत होतो तर ते त्यांचे किस्से सांगत होते की मी असा काय केलं, मी हे केलं ते केलं. तर अनेकदा मुलांवर आपण ते पण लादू शकतो, पण प्रत्यक्षामध्ये मुलांचं काही जगणं वेगळंच असतं. आपण प्रत्येक वेळी ते कनेक्ट केलंच पाहिजे आपल्या जगण्याशी असं पण नाही आहे. संदेश मला सांगा, मला आठवतं मागे एकदा तुम्हाला मी चित्रांच्या कार्यशाळेसाठी बोलवलं होतं आणि माझ्या अगदी अजूनही डोक्यात घर करून आहे तुम्ही जे बोललात ते. तुम्ही असं म्हटलं त्या मुलांना की झाड हे हिरवं असतं, पण एखादा मुलगा ते काय निळं पिवळं पण काढू शकतो, कारण हा काही फोटो नाही आहे, हे चित्र आहे. आणि चित्रामध्ये झाड प्रत्यक्षातलं नसतं काढायचं, तुमच्या मनातलं काढायचं असतं.
तर हे जे आहे की तुमच्या मनातली गोष्ट वेगळीच असते, या अंगानं जी सृजनशीलता तुम्ही बघता आणि मुलांशी बोलता, काय मुलांना सांगाल तुम्ही? जर खरंच कलेमध्ये कोणाला करिअर करायचं असेल तर काय नक्की कला काय आहे हे त्यांना सांगाल कसं? नाही, आता सध्या नक्कीच जग बदललेलं आहे, एका क्लिकवरचं झालेलं आहे, गुगल जग झालेलं आहे. त्यामुळे आता मुलांनाही जागरूकता आलेली आहे की ते करिअरबद्दल विचार करू शकतात. पूर्वी कसं होतं की जेवढं फास्ट नव्हतं की आम्हाला माहीत नव्हतं की मला फक्त ATD माहीत होती, पण आज मुलांना BFA आहे, ह्याच्यामध्ये इतक्या अनेक संधी आहेत की आज प्रत्येक कोणत्याही फील्डमध्ये गेलात तरी आर्टचा हा व्यक्ती हा लागतोच तुम्हाला. त्याच्यामुळे पालकांनाही माहिती झालेलं आहे की आर्ट जरी केलं तरी आज प्रोफेशन म्हणूनही होऊ शकतं, पण त्याच्यामध्ये अनेक विभाग आहेत. त्याच्यामध्ये मग त्यांनी काही कलाकारांना भेटून त्यांच्याशी डिस्कस करावं की नक्की एक्झॅक्टली काय आहे, आणि त्याच्यामध्ये पॉझिटिव्हनेस भरपूर आहे. आणि पालकांनी पण विद्यार्थ्यांनाही पॉझिटिव्ह थिंकिंगने सांगण्याची गरज आहे की आज तसं नको आहे की तुम्ही डायरेक्ट म्हणता बरोबर. की कौशल बघा, मी जेव्हा हा विषय अनाऊन्स केला तेव्हा काही लोकांचे SMS आले, व्हॉट्सॲपवर काही मेसेज आले. ते मेसेजमध्ये प्रामुख्यानं पालकांचे पण होते आणि काही विद्यार्थ्यांचे पण होते. ते 2-3 मेसेज साधारणपणे त्याचा सूर असा होता की आम्हाला करिअर करायचं आहे किंवा माझ्या मुलाला करिअर करायचं आहे, पण म्हणजे त्याला नक्की आम्ही काय सांगायचं? कौशल इनामदार, अशा मुलांना पालकांना तुम्ही काय सांगाल? एक आपण बघितलं पाहिजे की करिअर म्हणजे फक्त त्या व्यवसायात असणं आणि सर्व्हायव्हल एवढाच उरत नाही, तर ग्रोथ ही पण बघितली पाहिजे. तो किती आपण वाढवू शकतो त्याच्यामध्ये, त्याच्यात अर्थार्जन ही एक महत्वाची गोष्ट आलीच, पण त्याच्यात बाकीचे म्हणजे जे मॅस्लोचं जे पिरॅमिड आहे त्याच्यात तुम्हाला आणखीन काय काय मिळतं, त्याच्यात तुम्हाला प्रतिष्ठा मिळते का, त्याच्यात तुम्हाला आदर मिळतो का, त्याच्यात तुम्हाला सन्मान मिळतो का, त्याच्यात तुम्हाला एक मी काहीतरी नवीन शिकलोय याचा एक आनंद मिळतो का, ह्या सगळ्या गोष्टींचा सुद्धा विचार करिअर निवडताना केला पाहिजे. तुम्ही तिथेच राहणार आहात का, तुम्हाला तेवढंच करायचं आहे का? कारण सुरुवातीला असं वाटतं की नाही इतकं पुरे मला, तुम्ही एक टप्पा पार केलात की तुम्हाला असं वाटतं की नाही याच्या पुढे मला करता आलं पाहिजे. मग ते करता येण्याकरता तुम्ही सक्षम आहात का, तुमचं शिक्षण तेवढं झालेलं आहे का, या सगळ्याचा विचार तुम्ही करिअर म्हणून निवडताना त्याचा केला पाहिजे. मी तुम्हाला एक अगदी छोटंसं उदाहरण सांगतो. आणि तुम्ही म्हणालात की काय सांगाल, तर माझ्या वडिलांनी मला जे मी हे करिअर जेव्हा निवडलं तेव्हा सांगितलेली गोष्ट सांगतो मी तुम्हाला. मी अत्यंत व्यवस्थित खात्यापित्या घरातनं आलेलो आहे. तुमच्याकडे बघून असं वाटत नाही मी कौशल. पहिली चाल केली. कौशल, तुमच्याकडे बघून असं वाटत नाही. नाही, ते आहे. मी अत्यंत सुखी समाधानी कुटुंबातनं आलेलो आहे आणि छान मजेत असं बालपण गेलं, खडतर नव्हतं. आणि त्याच्यामध्ये जेव्हा मी पहिली चाल केली तेव्हा माझ्या वडिलांनी मला सांगितलं होतं की तू ही एक चाल केलीस त्याबद्दल मी तुला आयुष्यभर पोचू शकतो, पण तू हा विचार कर की ते तुला चालेल का. आणि हा विचार अगदी माझ्या मनात घर करून राहिला, कारण मला ते चालणार नव्हतं. बरोबर. कारण तुम्हाला पुढे जायचं असेल, कला क्षेत्राचं आणि कलाकाराचं विशेषतः असं आहे की तुमचं आयुष्य खडतर गेलं नसेल आणि तुम्हाला आयुष्यात कुठलाही प्रॉब्लेम आला नसेल तर तो कसा शोधायचा प्रॉब्लेम हे कलाकार बरोबर माहिती असतं त्याला. तो बरोबर त्याचे चॅलेंजेस आणि प्रॉब्लेम शोधून काढतो. हे उदाहरण अतिशय महत्वाचं. याच चालीवर मी आता ब्रेक घेणार आहे, पण ब्रेक नंतर जेव्हा चर्चा पुन्हा सुरू होईल तेव्हा त्या चर्चेमध्ये मला डॉक्टर संतोष क्षीरसागरांकडे जायचं आहे. आणि मला असं विचारायचं की आपण फक्त विचार करतो पालकांचा, विचार करतो विद्यार्थ्यांचा, शिक्षकांचा, पण एकूण व्यवस्था म्हणून आपण विचार करणार की नाही? म्हणजे मुळामध्ये कलेमध्ये करिअर करता येणं, कलेला प्रतिष्ठा मिळणं, कलेला सन्मान मिळणं, अशी जी व्यवस्था परदेशांमध्ये आहे, अनेक देशांमध्ये आहे, तशी व्यवस्था भारतामध्ये निर्माण का होत नाही, ती होण्यासाठी काय करायला पाहिजे, या मुद्द्यावर आपण चर्चा करणार आहोत. तुम्ही कुठंच जाऊ नका. आता या क्षणी मी घेतोय एक छोटासा ब्रेक. तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करतोय मुलांचा ओढा कलेकडं, पालक ओढतात भलतीकडं. आणि आपली चर्चा सुरू आहे. त्या चर्चेमध्ये सगळे कलावंत, कलासक्त मंडळी आपापले मुद्दे मांडतात. मी मगाशी म्हटलं होतं ब्रेकवर जाण्यापूर्वी की डॉक्टर संतोष क्षीरसागरांकडे मला जायचं आहे आणि मला असं विचारायचं की पालक हे करू देत नाहीत वगैरे असं म्हणणं फार सोपं आहे,
पण पालक करत नाहीत, शिक्षक करत नाहीत, विद्यार्थी वगैरे हे आपण म्हणतो. पण मुळामध्ये कलेला सन्मान मिळेल, कलेला प्रतिष्ठा मिळेल. मी जसा उल्लेख मी मगाशी केला की विजयराज बोधनकर माझे जुने मित्र आहेत आणि ते जेव्हा आता मला समजलं की ते केवळ चित्रकलेवर जगतात, तर मी त्यांना म्हटलं अरे हे फॅन्टसी आहे, म्हणजे असं चित्रकलेवर लिहून किंवा आणखी काही लोक जगू शकतात, हे खरं म्हणजे किती मोठी गोष्ट आहे. पण असं आपल्याकडे होत नाही. लोकांना नोकरी करावी लागते. अनेकदा बरं तुमच्यासारखे सगळे भाग्यवान असतील असं नाही की त्या व्यवसायाशी निगडीतच नोकरी मिळेल असं पण नाही, मग भलतंच काहीतरी करावं लागतं वगैरे. हे सगळं जे आहे मग त्यातून पुन्हा कलाक्षेत्रात पण तडजोडी कराव्या लागतात, त्याचं पुन्हा सगळं जे काही अर्थकारण होतं आणि मग असं वाटतं की अरे आपण कलेत नसतं करिअर केलं किंवा कलेची आपल्याला आवड नसती तर बरं झालं असतं. मी विचारतोय तुम्हाला यासाठी की तुम्ही जे स्कूल ऑफ आर्ट्समध्ये शिकवता, एकूण कला संस्कृतीच्या अंगानं तुम्ही बाहेरही बघत असाल, तर कला संस्कृती म्हणून आपण कुठल्या टप्प्यावर आहोत आणि आपण कुठे गेलं पाहिजे, काय काय म्हणणं आहे? सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे आपण कला हा शब्द फार म्हणजे सहजगत्या वापरतो. कला हा फार याची व्याप्ती फार मोठी आहे. त्याचं संवेदनशील तशी जास्त घेणेदेणं आहे, सौंदर्य दृष्टिकोनाशी जास्त घेणेदेणं आहे असं मला वाटतं. आणि कलेत आत्तापर्यंत जे आपण बोलतो किंवा सरसकट बोलताना अभिजात कलेबद्दलच बोलतो. आता 80 वर्ष झाली आपल्याकडे उपयोजित कला आली. उपयोजित कलेचा अर्थच हा आहे की समाजाच्या उपयोगाला कलेतली काही गोष्टी पडू शकतात का. आणि आज बदललेलं जे जग आहे ते बदललेलं नाही आहे. समाजाला सुद्धा एकंदरीतच कलेची जी सौंदर्यदृष्टी आहे, त्याची जी संवेदनशीलता आहे, त्याचे उपयोग करून घेण्यासारखं सगळं काही जग आहे भोवतालचं. त्याच्यामुळे त्याप्रमाणे त्याचे आता शाखा आणि उपशाखा पडत चाललेल्या आहे. म्हणजे आपल्याला फक्त इंजिनिअरिंगमध्ये भरपूर शाखा पडलेल्या दिसतात, पण आपल्याला उपयोजित कला, डिझाईन, त्याच्यामध्ये प्रॉडक्ट डिझाईन, एक्झिबिशन डिझाईन, इलस्ट्रेशन, टायपोग्राफी, कॅलिग्राफी आणि शिवाय फोटोग्राफी अशा अनेक गोष्टी आहेत. आता साधं प्रॉडक्ट डिझाईन जरी बघितलं तरी प्रत्येक वस्तू ही एक विशिष्ट पद्धतीने डिझाईन केलेली असते. त्यामुळे आपल्याला 2 गोष्टी स्पष्टपणे जाणवायला पाहिजेत कलाकारांना, ज्यांना या विद्यार्थ्यांना आणि पालकांना सुद्धा, की कला म्हणजे माझी नक्की काय, माझा दृष्टिकोन काय आहे त्याच्याकडचा. आणि पालकांना हे आधी स्पष्ट असायला पाहिजे आणि त्याच्याचबरोबर त्यांनी त्यांच्या मुलांना सांगायला पाहिजे की यश म्हणजे नक्की काय म्हणायचंय. यश म्हणजे भरमसाठ पैसा, भरमसाठ प्रसिद्धी, का हे सारं काही, का आयुष्य स्थिर करायचंय आणि दुसरं काही करायचंय. आणि मला मुळात कलेला हॉबी म्हटलेलं स्वतःला आवडत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हॉबी असं काय असतं, हॉबी असं वेगळं नसतंच. ज्या गोष्टीमध्ये तुम्ही जीव ओतता, ज्या गोष्टीत तुम्हाला समाधान मिळतं, ती प्रत्येक गोष्ट कलात्मक आहे असं मला वाटतं. ती अशी वेगळी कशी काढणार आपण. आणि दुसरी गोष्ट, यशाचा मार्ग खडतर असतो. कुठल्याही विषयातल्या यशाचा मार्ग खडतरच आहे हो. आपण कलेला वेगळं टाकतो असं करून, आणि हे मला आवडत नाही किंवा हे मला पटत नाही की आपण कलाकाराला तेव्हापासून कलाकार म्हणून वेगळं समजतो किंवा ते ईश्वर दत्त काहीतरी समजतोय किंवा इहलोकवादी काहीतरी समजतोय. अहो त्याचे उपयोग आहेत, त्याच्यामुळे विचार प्रसारण खूप चांगलं होतं. आता ह्या आपल्या साम टीव्हीचा जो लोगो केलेला आहे देवनागरीमधला, तो सुबक आहे, खूप चांगला आहे. तो दुसऱ्या कुठल्या कंपन्यांबरोबर जर आपण तुलना करून बघितली, म्हणजे मी तुमची म्हणून स्तुती करत नाहीये, पण पहा ना आपल्या लक्षात येईल. पण आपल्याकडे अशी सौंदर्यदृष्टी बघण्याची सामान्य माणसाची झाली का तयार. मी इथे विनोबा भावेंचं एक उदाहरण देईन. विनोबांच्या शाळेतल्या धड्यामध्ये विनोबांची सौंदर्यदृष्टी असं होतं, संत्र कसं सोलावं, केळं कसं सोलावं, या साध्या गोष्टी सौंदर्यात्मक नाहीत का. आपण कलेला असं फार वेगळं आणि मानायची गरजच नाही. मला वाटतं मंजुळेंच्या सिनेमामधून तरी आपण हे शिकूया. आणि तीच वेगळी एक भाषा, आपण ती वेगळी भाषा म्हणतो. म्हणजे त्याच्यामधली त्याच्यामधली नाट्यमयता कमी झाली, त्याच्यामधलं विलगीकरण संतोष, तुम्ही फार फार मला असं महत्वाचे चांगले मुद्दे मांडलेत आणि तुम्ही सामच्या लोगोचा जो उल्लेख केला, जी दखल घेतली, त्यामुळेही मला आणखी आनंद झालेला आहे. पण तुम्ही जे मुद्दे मांडलेत, म्हणजे पु ल देशपांडेंचं खूप चांगलं वाक्य आहे की तुमच्या मनामध्ये झंकारणाऱ्या तारा असणं हे माणूस असण्याचं पहिलं लक्षण आहे. तुम्ही ज्या संवेदनशीलतेचा उल्लेख केला, या मुद्द्यावर निलिमा आपटेंकडे मला जायचं आहे, कारण त्या मानसशास्त्राशी संबंधित आहेत, मानसोपचारतज्ञ आहेत, मानसशास्त्रज्ञ आहेत. निलिमा आपटे, मला एक सांगा, म्हणजे एकीकडे आपण कलेवर एवढं बोलतो आहोत, या मुलांना कलेबद्दल आकर्षण आहे वगैरे सगळं म्हणतोय, पण आपल्या शालेय शिक्षणामध्ये कला आहे कुठे. म्हणजे कलेचं बोट उलटपक्षी ज्या वयामध्ये आपण धरलं पाहिजे त्या शालेय शिक्षणामध्ये कलाच नाही आहे. कला पूर्णपणे हद्दपार केलेली आहे. तुम्हाला असं वाटत नाही का निलिमा आपटे की ज्या पद्धतीचं शिक्षण आपण देतोय की भौतिकशास्त्र, जीवशास्त्र, रसायनशास्त्र, बीजगणित, भूमिती, भूगोल, हे ते, आणि तेही मुलं वेड्यासारखे अभ्यास, ट्युशन्स, क्लासेस,
अबॅकस, काय वाटेल ते वेड्यासारखी मुलं सगळं करत असतात आणि मग जोडीला काहीतरी कुठला तरी डान्स कर, इकडचा क्लास कर वगैरे वगैरे. पण मुळामध्ये शालेय शिक्षणामध्ये कला नसणं आणि टागोरांचं नाव घ्यायचं आपला अधिकार आहे काय हेच मला कळत नाही. म्हणजे टागोरांचं नाव घ्यायचं आणि सगळे कलेचे विषय शालेय शिक्षणातनं हद्दपार करायचे. मानसशास्त्राचे अभ्यासक म्हणून तुम्हाला असं वाटत नाही का की इथेच आपण सगळ्यात मोठी गफलत केलेली आहे? याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? खरंच आहे, काही विषय जे आहेत कलेला आपण कमीच वाव देतो. ज्यांना काही संगीतामध्ये किंवा चित्रकलेमध्ये किंवा अशा कलेमध्ये काहीतरी करायचं असतं, शिकायचं असतं, पण शाळेमध्ये ठराविक विषयच दिलेले असतात आणि ते कंपल्सरी मार्क मिळवण्यासाठी हे तुला करायलाच पाहिजे आणि मग तुला आवडतं म्हणून एक आपण म्हणतो छंद म्हणून मग कुठला तरी क्लास पालक लावतात. पण तो लावताना सुद्धा त्या विद्यार्थ्याला खरंच त्याची आवड आहे की नाही हे थोडंसं पालकांनी पाहणं खूप गरजेचं आहे. ते कारण पालक नाहीतर म्हणतात मग तो पालक म्हणतात मुलांना पालक एक म्हणतात ताण बरं येतो. का, पालक म्हणतात की काय आमच्या अंजूला छंद वर्गात टाकलंय. टाकलंय छंद वर्गात म्हणजे काय? अक्षरशः टाकतात ते, म्हणजे याला काही अर्थच नाही. सुनीला हाच मुद्दा घेऊन मी तुमच्याकडे येतोय की मला एक सांगा की काय पद्धतीने हे चाललंय? शालेय शिक्षणातनं कला हद्दपार करणं ही मोठी ब्लंडर आहे असं वाटतं का आणि का? आहे, नक्कीच आहे. शालेय शिक्षणाचा संबंध आपल्याकडे सगळ्याच पुढे एखादं करिअर निवडणं आणि अर्थार्जनाशी जोडला गेलाय प्रत्यक्षपणे. शाळेतनं तर कला हद्दपार झाल्याच आहेत, पण मला त्याच्या पुढे जाऊन मगाशा ह्याच्याशी जोडून घ्यावं असं वाटतं. आपल्या एकूण आयुष्यातनंच कला हद्दपार झाल्यात का बघा बरं. सुंदर रेखीव रांगोळी काढणं ही कला आहे की नाही? चांगलं पान मांडता येणं ही कला आहे की नाही? चांगली ओळीत रोपं लावता येणं ही कला आहे की नाही? चांगला बहारा रचता येणं ही कला आहे की नाही? चांगला घडा घडवता येणं ही कला आहे की नाही? हा दृष्टिकोन आपण आपल्या आयुष्यातनंच काढून टाकलाय. आपलं आयुष्य इतकं तांत्रिक झालंय आणि इतकं कुठलं तरी काय म्हणतात एखादा गोल भौतिक ठरवून त्याच्या भोवती गुंडाळलं गेलंय की ते आईवडिलांच्या आजी आजोबांच्या पण आयुष्यातनं ही कलेची दृष्टी गेली जी रोजच्या आयुष्याशी निगडीत होती. आणि मग ती हळूहळू अभ्यासक्रमामधनं शाळेतनं ती सगळ्यातनंच हद्दपार होत चालले. आपण आपल्या मुलांना किती वेळा आपल्या घरातल्या रोजच्या कामातनं कला जपायला आणि कलेचा दृष्टिकोन किंवा डोळा तयार व्हायला तयार करतो की नीटच घड्या घालून ठेव, एकावर एक किती छान दिसतात बघ, असं संस्कार म्हणून आपण किती वेळा म्हणतो आपल्या मुलांना आणि आपण पण करतो. ऑफिसला जाण्याच्या घाईमध्ये आपलाही कल कामं उरकण्याकडेच अगदी असतो. अगदी अगदी खरं आहे. तुम्ही आणि संतोष दोघांनी जे मुद्दे मांडले त्याच्याबद्दल मला पुन्हा संतोषकडे जायचं आहे. डॉक्टर संतोष, एक मला सांगा, हा मुद्दा व्यक्तिगत संदर्भातला आहे, कौटुंबिक संदर्भातला आहे, पण हा सामाजिक पण मुद्दा आहे. म्हणजे आपल्याकडे शहरांचं नियोजन असेल, गावांचं नियोजन असेल, इमारती असतील, लग्न समारंभ असतील, म्हणजे लाखो रुपये लग्न समारंभावर खर्च करतात, पण ते लग्न सुंदर समारंभ झाला पाहिजे असा काही विचार कोणी करत नाही. घरामध्ये असं महागडं, परवा मी एक घर बघायला गेलो होतो, त्यांनी सांगितलं की आम्ही इतक्या लाखाचं फर्निचर केलं आहे, ते बघून त्यामध्ये काय सौंदर्य आहे असं मला अजिबात वाटलं नाही, पण केले, लाखो रुपये खर्च केले. ही सौंदर्यदृष्टी नसल्यामुळे आपली शहरं बकाल होत आहेत, आपली गावं बकाल होत आहेत. असं वाटतं का तुम्हाला की हा आपला सामाजिक समस्या आहे ही मोठी, की सौंदर्यदृष्टी आणि भव्यता म्हणजे काय हे आपल्याला समजत नाही? काय म्हणणे संतोष? आपण बदलत्या काळाला एकंदरीत समाजाची बाजू घेऊन तरी सुद्धा म्हणायचं झालं तर आपण आता एकंदरीत हे जे अचानक बदललेलं जे तंत्रज्ञान आहे त्याच्यामुळे वाढलेला जो वेग आहे त्याच्यामधनं आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी भयंकर गोंधळाची मनस्थिती झालेली दिसते. याच्यामध्ये उत्संत हा प्रकार जो सगळ्यात महत्वाचा भाग आहे तोच नाही आहे. त्याच्यामुळे मग हे काहीतरी बेडगी सगळं आपण दर्शन करायचा प्रयत्न करतो की माझ्याकडे किती जास्त पैसे आहेत किंवा कसे आहेत आणि त्याचं दर्शन कसं करता येईल. आपण मूल्यांचं दर्शन करण्यामध्ये महत्व जाणत नाही, आपण मूल्यांना अजून ओळखलेलं नाही. आपल्या शिक्षणात ह्याची सगळी बीजं जडलेली आहेत असं मला वाटतं. विजयराज, बरोबर संतोष, मी तुमच्याकडे मी येतो. संतोष, मी तुमच्याकडे येतो. विजयराज, मगाशी जेव्हा तुम्ही माझ्या केबिनमध्ये आलात तेव्हा तुमचं लक्ष पटकन चित्राकडे गेलं आणि ते चित्र संदेशचं चित्र होतं. संदेशनं मला जे गिफ्ट केलं होतं ते चित्र होतं. पण मला एक सांगा की तुम्ही ते चित्र बघितलं आणि तेव्हा असं म्हटलं की प्रत्येक भिंतीवर चित्र असलं पाहिजे, नाहीतर ती भिंत ओकीबोकी वाटते. हे जे आहे, हे जे शिकवणे आपल्याला की कलेचं आपल्या जीवनामध्ये एक जैव नातं असणं, म्हणजे मगाशी कोणीतरी म्हटलं कला वेगळी टाकतोय आपण, असं होतं का? म्हणे कला आपोआपच आहेच, त्याला काही अशी ही कला असं काही दाखवण्याची गरज नाही, तो तुमच्या जगण्याचा भाग. या अंगानं तुम्ही आत्ता काही कीर्तनं करता किंवा बऱ्याच गोष्टी करता, जरा सांगा ना काय? खरं तर लाकडामध्ये जशी आग लपलेली असते ना
तसं प्रत्येक माणसामध्ये काही ना काही कला लपलेली असते आणि त्या कलेचा शोध घ्यावा लागत नाही, कारण त्या मुलाच्या वागण्यातनंच ते दिसत असतं. आता माझी मुलगी आता 12वी झाली आणि मी चित्रकार. मी तिला कधीही हट्ट केला नाही की तू चित्रच काढ, तुला काय करायचं असेल तर कर. ती 10वीला होती, 12वीला होती. मी तिला सांगितलं तू नापास झालीस तरी पेढे वाटेल, पास झाली तरी पेढे वाटेल, कारण मला 40% मिळालं तर माझं काही नुकसान झालेलं नाही आहे. मी लहानपणी चित्र काढायचो. ती शाळेत असताना तिच्या डोक्यावर जे शाळेचं बर्डन होतं की टक्के मिळालेच पाहिजे, आता माझ्यात आणि तिच्यामध्ये तो फरक होता. पण ती आज 12वी झाल्यानंतर माझ्या लक्षात आलं की ती मुलं निरीक्षण करतात आणि ऑब्झर्वेशन केल्यानंतर माझं असं लक्षात आलं की ती चांगली चित्र काढते. मी तिला कधीच शिकवलेलं नाही, म्हणजे तिच्यात मूळ पिंड होता. आता असं झालं आहे की तिच्यामधली जी कला आहे ती मी तिला फक्त मार्गदर्शन करतोय. मी तिला कधीही शिकवलेलं नाही की तू असं चित्र काढ तसं. ती तिच्या पद्धतीने काढते. आणि मग तू आता मी फाईन आर्टिस्ट आहे तर तू फाईन आर्टिस्टच झाली पाहिजे असं काही गरजेचं नाही, कारण आर्किटेक्चरल आहे, सेट डिझायनिंग आहे, कमर्शियल आहे, फाईन आर्ट आहे. तुला पाहिजे तसं कर. आणि मग माझ्या लक्षात आलं आहे की तिला फाईन आर्ट व्हायचं आहे की कमर्शियल व्हायचं आहे, हे द्वंद्व तिच्या मनात आत्ता चालू आहे. म्हणजे कलेच्या क्षेत्रामध्ये एक करिअर निवडताना द्वंद्व हे होतंच. म्हणजे सुरुवातीला गुंता असतो आणि नंतर तो गुंता गुणतेकडे सरकतो. तर याला पालकांनी पण एक स्पेस दिली पाहिजे. म्हणजे मी तिला असं सांगितलं की तुला हवं ते कर, केलंच पाहिजे असं काही नाही. आणि त्यामुळे तिच्यावर कुठलंही दडपण नाही आहे. आणि नेमकं आपण जो शाळेचा मुद्दा सांगितला की पहिल्या वर्गापासूनच मुलांवर ज्या पेशींची वाढ होते, बुद्धीच्या पेशीची वाढ होते, त्याच्यामध्ये कुठेतरी बिंबवलं गेलं पाहिजे. शाळेत एखादा शिल्पकार आला पाहिजे, चित्रकार आला पाहिजे, एखादा कवी आला पाहिजे. हे होतं का? तर ते होत नाही. तर काय फक्त मार्क मिळवल्या जातात. बरोबर, आणि जे मार्क मारक ठरतात. बरोबर असं मला वाटतं. कौशल, मला एक सांगा की बघा, आता एकीकडे हे सगळं केलं पाहिजे हे बरोबर आहे, पण त्याचवेळी आपण असं बघतो आहोत की आता ग्रामीण भागातली बऱ्यापैकी जी मुलं आहेत की ज्यांना हे कुठलं शिक्षण नाही, प्रशिक्षण नाही, पण तरीसुद्धा ती मुलं आपलं असं एक काहीतरी सेंद्रिय सगळं जे म्हणणं आहे, सांगणं आहे ते घेऊन येत आहेत आणि बऱ्यापैकी स्थिरावत आहेत, काही वेगळं घडतं. हा एक मुद्दा आहे. दुसरं म्हणजे संगणक आणि इंटरनेट या सगळ्यामुळे कलाक्षेत्र पण बऱ्यापैकी बदलत आहे. हे दोन्ही बदल जे आहेत त्या बदलांकडे तुम्ही एक कलावंत म्हणून कसं बघता, काय म्हणणं आहे? याच्याकडे मी अत्यंत सकारात्मक दृष्टीने बघतो, कारण तंत्र आपल्याला आता उपलब्ध झालेलं आहे. आपण असं म्हणूया की एक त्याचं कलेचं डेमोक्रेटायझेशन झालेलं आहे. सगळ्यांना ती उपलब्ध होतीये. आता ठराविक घरातच ती कलेचं आणखीन एक गोष्ट आहे की ते दुकान नाहीये की वडिलांनंतर ते मुलाकडे तेच क्लायंटेल जाईल आणि मग आपल्या दुकानात लोकांना यायची सवय आहे तर आता तू हेच कर. तर असं कलेचं करता येत नाही. बोधनकर जसं म्हणाले की त्यांच्या मुलीत ती कला आहे तर ती ते करेल. आणि मगाशी संतोषनी आणि अन्य सगळ्या पॅनलिस्टनी सुद्धा जो मुद्दा मांडला त्याच्यावर थोडासा मला तो रेखांकित करायचा आहे की टेड टॉक्सवर सर केन रॉबिन्सन नावाचे एज्युकेशनिस्ट आहेत, त्यांचं एक लेक्चर आहे आणि त्याच्यात ते फार चांगली गोष्ट म्हणतात. ते म्हणतात की तुमचे सगळे विषय जे शाळेत शिकवले जात आहेत किंवा नंतर महाविद्यालयात शिकवले जात आहेत हे तुम्हाला इंडस्ट्रियल क्रांती जी झाली, औद्योगिक क्रांती जी झाली ती त्याच्या परिमाणानं आलेले विषय आहेत. त्यामुळे तुम्ही फक्त वरच्या डोक्याचा विचार करताय आणि फक्त प्रोफेसर तयार कराल असंच तुम्ही फक्त एज्युकेशन किंवा तुमचं शिक्षण देताय. म्हणजे शेवटी ते सुद्धा एकीकडे कललेलं, म्हणजे तुमचं शरीर कसं वापरावं याचंही आपल्याकडे शिक्षण नाही होत. आणि शेवटी शरीर म्हणजे डोकं ट्रान्सपोर्ट करायचं एक व्हेइकल एवढाच त्याचा विचार होतो. आपल्याला नृत्य शिकवलं पाहिजे लहान मुलांना, हात कसे चालवावे, मोटर कंट्रोल्स कसे वापरावे, पेंटिंग कसं करावं, ब्रश कसा धरावा, हे शिक्षणात आलं. आणि सौंदर्य दृष्टीचा मुद्दा सुद्धा मला अत्यंत महत्वाचा वाटतो. तो असा की तुम्ही सगळं फंक्शनल होतं त्यामुळे की दरवाजा तुम्ही केलात तर तो फक्त आत जायला आणि बाहेर यायला म्हणजे खरं तर एक फ्रेम पुरते, पण आत गेल्यावर आत यायचं एक फिलिंग, बाहेर गेल्यावर बाहेर जायचं फिलिंग, तर त्याच्यात ती एक सौंदर्य दृष्टी पाहिजे.
एक ॲस्थेटिक माझा वेळ आता संपत आलाय, पण हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे. हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे. प्रियदर्शिनी कुलकर्णी आपल्यासोबत आहेत. शेवटी 30 सेकंदांमध्ये मला एक मुद्दा सांगा की आत्ता काय झालंय, कला शिक्षण जेव्हा आपण म्हणतो तेव्हा NSD, FTII किंवा जे स्कूल ही काहीतरी बेटं झालेली आहेत, पण प्रत्यक्ष सर्वसामान्य जगण्याचा भाग मात्र ते झालेले नाही आहेत. जर खरंच लोकशाहीकरणाचा उल्लेख आता केला कौशलनं, खरंच लोकशाहीकरण करायचं असेल आणि सगळ्यांना शिक्षणाच्या, कला शिक्षणाच्या संधी, कलेमध्ये खेळण्याची संधी हे सगळं उपलब्ध करून द्यायचं असेल तर काय करायला पाहिजे, काय केलं पाहिजे? सगळ्यांना संधी उपलब्ध करून देण्यासाठी शालेय पातळीवरतीच याचं खूप मोठं काम आधी झालं पाहिजे. कारण मुलांना वेगवेगळ्या कलांचं आधी माहितीच नसते, त्यांना ज्ञानच नसतं. शास्त्रीय संगीत काय आहे, डान्स काय आहे, हे साधारण आता हल्लीच्या मुलांना तरी वेगवेगळ्या चॅनल्सवरती जे रिॲलिटी शोज होतात त्याच्यात परीक्षक सांगतात की तुम्हाला शास्त्रीय संगीताचा बेस पाहिजे, त्याच्यानंतर तुम्ही हे बाकीचं सगळं बाकीच्या संगीतामध्ये काम करू शकता. त्याच्यामुळे कुठेतरी त्यांच्या मनात त्या शास्त्रीय संगीत शिकण्यासाठी ओढा म्हणा किंवा त्याच्याविषयी उत्सुकता, त्याच्यावरची बद्दलची जागरूकता ही निर्माण झालेली आहे. पण खरं जे एक्सपोजर कलेचं किंवा सगळ्या कलांचं, मी शास्त्रीय संगीतापुरतंच मर्यादित नाही आहे, हे फार आधीपासून दिलं गेलं पाहिजे. नुसत्या ॲप्टिट्यूड टेस्ट घेऊन बरोबर, केवळ कार्य कला चाचणी आपण घेतली पण आपलं त्याच्या साध्य पुढे, होणार बरोबर नाहीये. प्रियदर्शिनी हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे, त्याच्या पुढे आपण गेलं पाहिजे. आम्हाला वगळा गतप्रभजनी होतील तारांगणे, आम्हाला वगळा विकेल कवडी मोलापरी हे जिणे, असे कलावंत, अशी कला. पण या कलेचं बोट का सोडतो आपण? मुलांचं कल्याण व्हावं, त्यांना खूप पैसे मिळावे, त्यांचं आयुष्य सुखी व्हावं म्हणून आपण त्यांच्या आयुष्याचे मालक होतो, पालक नाही होत. सजग पालक हा मुलांच्या प्रगतीतला सगळ्यात मोठा अडथळा आहे. हे बाकी खरंच आहे, कारण ज्या मुलांचे पालक फार शिकलेले वगैरे नसतात, ती मुलं हवं ते करू शकतात. पण शिकलेले मध्यमवर्गीय, मध्यममार्गी पालक जे असतात ते मात्र मुलांना या सगळ्या रॅट रेसमध्ये जुंपतात. कुणीतरी आई कौतुकानं फोटो टाकते फेसबुकवर आपल्या गुणी मुलीचा, ती सिलिकॉन व्हॅलीत वगैरे नोकरी करत असते, किंवा कोणीतरी सक्सेस स्टोरी सांगतं एखाद्या IAS झालेल्या मुलाची. बस तमाम आईबापांना असं वाटतं की जगात कुठं करिअर असेल तर बस हे एवढंच आहे. दुसरीकडं कलेच्या क्षेत्रामध्ये करिअर करण्यासाठी मुलं मुली पुढे येत आहेत. आपण परवा पुण्यामध्ये बघितलं, तरुण मुलं मुली कलेकडे वळत आहेत, आनंद मिळवत आहेत. अर्थात हे प्रमाण आहे तरी किती? आजही पालकांचा दट्टे असतोच. त्यामुळे इंजिनिअरिंग, मेडिकल, IT अशाच क्षेत्रात करिअर करायला हवं असा आग्रह असतो. कोणी म्हटलं की मला चित्रकलेमध्ये करिअर करायचं आहे अथवा डान्समध्ये किंवा शिल्पकलेमध्ये, तर ते काही चालत नाही. ते मुलीचं नाव कला ठेवतील, मुलीचं नाव कविता ठेवतील, चित्रा किंवा शिल्पा किंवा संगीता असं नाव ठेवतील मुलीचं, पण तिला झुंपतील याच घाण्याला. 3 इडियट्स तुम्ही बघितलं आहे ना? मुलंही बापडी लहान असतात, आपल्याला नक्की काय करायचं आयुष्यात हे काही त्यांना समजत नाही. आता मात्र चित्र बदलतं आहे, कारण ही कल चाचणी थेट सांगते तुमच्या मुलांना काय करायचं आहे, त्यांना कसलं आयुष्य जगायचं आहे. पूर्वी करिअरच्या त्या शिस्तबद्ध वाटा होत्या, आता असं नाही आहे. स्वयंपाक करण्यात सुद्धा करिअर करता येऊ शकतं, हे संजीव कपूरनं सिद्ध केलंच ना. स्वतःच्या मालकीची एकही टॅक्सी नाही अशी उबर टॅक्सी ही सगळ्यात मोठी टॅक्सी कंपनी असते इथं. हे नवं जग आहे. अशा वेळी मुलांना जे आवडतं त्या क्षेत्रामध्ये करिअर होऊ शकतं हे आपण त्यांना सांगायला पाहिजे. त्यासाठी त्यांच्यासोबत उभं राहायला हवं. एवढं आकलन आणि मुख्य म्हणजे पेशन्स पालकांकडे आहे का? बेटा काबिल बनो, काबिल कामयाबी तो साली झक मारकर पीछे भागेगी, अशा डायलॉगला आपण टाळ्या मारतो, पण प्रत्यक्षात आपल्या घरात असा एखादा इडियट असू नये अशीच प्रार्थना करतो. मुलांचं ऐकणार की नाही आपण? हा त्यांचा कल आहे. मुलांना बोल लावतो आपण, पण बोलत नाही त्यांच्याशी. त्यांना काय हवं ते विचारत नाही. मगाशी विजयराज बोधनकरांनी उल्लेख केला. त्यांच्या आयुष्याचा ठेका आपण घेऊन टाकतो, पण हा अपराध आहे. त्यांना हवं ते करू दिलं पाहिजे, कारण तो ठेका आयुष्याचा घेतल्यामुळे आपण त्यांची तर फरफट करतोच, पण देशाला अशी गुणी माणसं सगळ्या क्षेत्रात जशी मिळायला पाहिजेत तशी नाहीत मिळत. याला आणखी एक मुद्दा आहे. सगळ्या क्षेत्रांना प्रतिष्ठा असेल अशी व्यवस्था निर्माण करण्याचा हा मुद्दा आहे. असो, मुलं बोलली आहेत, आता मोठ्यांनी बोलायचं आहे. मला खात्री आहे ज्या घराला मुलांचा आवाज नीटपणे ऐकू येतो ते घरच आनंदाचं गाणं गाऊ शकतं. आज थांबूया इथं, पण एका अटीवर. आज तुमच्या मुलीला किंवा मुलाला जवळ घ्या, बोलू नका, शांतपणे त्याचा तिचा आतला आवाज ऐका. असो, सगळ्या नामवंतांचे अतिशय मनापासून आभार. तुमच्या आतल्या आवाजासह पाहत आणि ऐकत रहा आवाज महाराष्ट्राचा.